राज्याच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय। 7 डिसेंबरला 30 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। आज फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे, तर 7 डिसेंबरला 30 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। त्यामुळे आज फक्त आणि फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल। मुंबईच्या आझाद मैदानावर आज शपथविधी सोहळा हा संपन्न होणार आहे। राहुल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। राहुल, या अपडेटमुळे एक गोष्ट आता निश्चित झालेली आहे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीच फक्त आज शपथविधी घेतील। हे कालपासून स्पष्ट होतं, परंतु बऱ्याच आमदारांना आणि जे मंत्री आहेत आणि ज्यांना मंत्री व्हायचं आहे अशांची एक लॉबिंग वेगळ्या पातळीवरती सुरू होती, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आणि प्रशासनाच्या दृष्टीनं काल जेव्हा राज्यपालांकडे आपल्याकडे बहुमत आहे असा ह्या तिघांच्याही वतीनं दावा करण्यात आला आणि आज शपथविधी सोहळा होतो आहे। त्यानंतर 7, 8, 9 असं 3 दिवस मुंबईमध्ये अधिवेशन होईल। या अधिवेशनाच्या काळामध्ये आमदारांचा शपथविधी असतो। त्यासोबतच आता माहिती अशी मिळते आहे की 30 पेक्षा अधिकच्या मंत्र्यांचा या सरकारमध्ये सहभाग होईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने सत्तेचं वाटप कसं झालेलं आहे याचं चित्र महाराष्ट्राला स्पष्ट होईल। कारण आज 2 उपमुख्यमंत्र्यातले एक उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांना महसूल आणि नगर विकास आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अर्थ विभाग असे आणि स्वतः मुख्यमंत्र्याकडे गृह विभाग म्हणजे प्रशासनातली 3ही महत्वाची खाती ही आज एका अर्थाने त्याचं सत्ता वाटपाचं सूत्र म्हणून समोर येत आहे। राहिला आहे तो प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाचा की त्यांच्याकडनं लगोलग मंत्र्यांच्या शपथविधीची मागणी होत होती, परंतु पंतप्रधान स्वतः उपस्थित आहेत। ते पंतप्रधान इतकी वेळ त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील का इथपासून ते सत्ता वाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, इथपर्यंत सगळ्या चर्चा असताना ही बातमी आहे की आता 7 तारखेला ह्या 30 जणांचा आणि त्या 30हून अधिक लोकांचा मंत्री म्हणून शपथविधी होऊ शकतो। कारण आपल्याला कल्पना आहे की 16 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन 5 दिवसाचं होतं आहे, तेव्हा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन पार पाडणं आवश्यक आहे आणि शेवटी सत्ता वाटप महत्वाचं। त्यामुळे इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याचं उत्तर आता मिळालेलं आहे। तारीख समोर आलेली आहे, तारीख निश्चित झालेली आहे। 7 डिसेंबरला 30 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी संपन्न होईल। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर आज सायंकाळी 5:30 वाजता मुंबईमधील आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत आणि त्यासोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील।